महामुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू. 24 तासात अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद. तर मुंबई, नवी मुंबईसह ठाणे आणि पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये पावसामुळे झाड कोसळण्याचं सत्र सुरूच. एका रात्रीमध्ये मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या 2 घटना. दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि माटुंग्यामध्ये झाडांची पडझड, 2 वाहनांचं नुकसान. मुंबईमध्ये 4 दिवसात पावसाचे 3 बळी. मीरा भाईंदर आणि चेंबूरमध्ये अंगावर झाड पडल्यामुळे दोघांचा, तर साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. 24 तासच्या रियालिटी चेक नंतर प्रशासनाला जाग. उघड्या मॅनहोलवर बसवली झाकणं. मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन. महाराष्ट्रावर आभाळमाया. कोकणसह घाट माथ्यावर मुसळधारीची शक्यता. पुणे, नाशिक, साताऱ्यासह कोल्हापूरला अतिमुसळधार पावसाचा इशारा. काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता. घाट परिसरात प्रवास टाळण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली. खबरदारी म्हणून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद. पुण्यातील खेडमध्ये संरक्षक भिंत कोसळली. व्यापारी संकुलातील भिंत कोसळल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं. पावसाच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान. आळंदी पंढरपूर मार्गावरील दिवे घाट 2 तासांसाठी बंद. धोकादायक दरडी काढण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाचा निर्णय. विशेष सभेच्या पत्राला उत्तर न मिळाल्यामुळे पेडणेकरांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तर परवानगीशिवाय कार्यालयामध्ये घुसून रेकी करत, दमदाटी करत असल्याची रितू तावडेंची पोलिसांमध्ये तक्रार. राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये आता त्या विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. उद्या शिवसेना युबीटीचं राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे स्वतः महाआरती करणार. तर लवकरच अयोध्येचा दौराही करणार. अयोध्येमधील राम मंदिर दानचोरी प्रकरणात माध्यमांचा सरसंघचालक मोहन भागवतांना प्रश्न. माध्यमांच्या प्रश्नावर मोहन भागवतांची राम राम अशी प्रतिक्रिया. दुधातील भेसळीला आता चाप बसणार. एफडीए कडून दूध साठवणूक आणि वाहतुकीसह विक्री संदर्भात कडक नियमावली लागू. उल्लंघन केल्यास थेट परवाने रद्द होणार.